नमस्कार. घर घेण्याचा निर्णय हा आयुष्यातला एक मोठा आणि महत्वाचा निर्णय असतो. पण घर घेताना आपलं शहर नक्की कोणत्या दिशेने वाढतंय हे कधी पाहिलंय का? कारण शहराच्या वाढीची दिशा जर समजली नाही तर गुंतवणुकीची दिशाही चुकू शकते. आज आपण बोलणार आहोत नागपूरबद्दल. एक असं शहर जिथे सध्या संधी भरपूर आहेत. पण याच संधींसोबत एक धोकासुद्धा आहे. आणि तो धोका प्रत्येक घर खरेदी करणाऱ्याने वेळेवर ओळखणं खूप गरजेचं आहे. ही काही मोठी नावं पहा. ताज हॉटेल, लुलू मॉल्स, पतंजली, टाटा एव्हिएशन हे सगळे मोठे उद्योग नागपुरात येत आहेत. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की शहराची वाढ तर निश्चित आहे. कारण या मोठ्या कंपन्या कुठेही गुंतवणूक करण्याआधी खूप खोलवर चौकशी करतात. पण मग प्रश्न हा आहे की इतक्या वेगाने होणाऱ्या विकासामध्ये सामान्य माणसाने आपल्या आयुष्यभराची कमाई गुंतवताना नेमका धोका कुठे ओळखायचा? कोणती काळजी घ्यायची? चला, सर्वात आधी हे समजून घेऊ की नागपूर शहर नक्की कोणत्या दिशेने विस्तारत आहे, कारण योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूकच योग्य फळ देते, नाही का? तर नागपूरच्या विकासाची जी मुख्य दिशा आहे ती आहे वर्धा रोड आणि त्याला लागून असलेला मिहान परिसर. शहराचा जवळपास सगळा मोठा विकास याच एका पट्ट्यामध्ये केंद्रित झालेला दिसतो. मिहान हे फक्त एक नाव नाहीये, हे आहे नागपूरच्या विकासाला गती देणारं एक इंजिन. कसं? ते आता आपण पाहूया. फक्त एकच उदाहरण पाहूया. MIHN मधल्या TCS कंपनीचं. आज तिथे जवळपास 10,000 लोक काम करतायत. म्हणजे 10,000 कुटुंब. आणि साहजिकच या कुटुंबांना राहायला घरं लागणारच. हीच तर आहे घरांची खरी मागणी. आणि ही गोष्ट फक्त TCS पुरती मर्यादित नाही. एम्स, IIM सारख्या मोठ्या राष्ट्रीय संस्था, पतंजली, टाटा एव्हिएशन सारखे मोठे उद्योग, हे सर्व मिळून हजारो नोकऱ्या निर्माण करत आहेत. त्यामुळे घरांची मागणीही साहजिकच वाढत राहणार आहे. एक साधारण सरळ गणित आहे जे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जिथे रोजगार असतो तिथेच लोकांची वस्ती वाढते. आणि जिथे लोकांची वस्ती वाढते तिथेच जमिनीला योग्य भाव येतो. संधी तर आपल्याला दिसली, पण त्यात आपली गुंतवणूक सुरक्षित कशी ठेवायची? त्यासाठी 2 महत्त्वाचे सुरक्षा कवच आहेत. एक रेरा आणि दुसरं NMRDA. चला, यांना नीट समजून घेऊ. या दोघांमधला फरक खूप सोपा आहे. बघा, रेरा हे बिल्डरवर लक्ष ठेवतं की तो तुम्हाला दिलेलं वचन वेळेवर पाळतोय की नाही. तर NMRDA हे त्या संपूर्ण परिसराच्या विकासाची जबाबदारी घेतं. म्हणजे तुमच्या घरापर्यंत रस्ते, पाणी, वीज पोहोचवण्याचं काम. सोप्या भाषेत, एक बिल्डरसाठी तर दुसरा तुमच्या पूर्ण भागासाठी. म्हणजे रेरा हे तुमचं वैयक्तिक संरक्षण आहे असं समजा. समजा बिल्डरने पैसे घेऊन प्रकल्प थांबवला किंवा वेळेवर ताबा दिला नाही, तर रेरा तुमच्या हक्कांसाठी तिथे उभं राहतं. आणि NMRDA काय पाहतो? ते हे पाहतो की तुम्ही घेतलेली जागा फक्त एक जमिनीचा तुकडा न राहता एक राहण्यायोग्य वस्ती म्हणून विकसित होईल. लेआउटचा प्लॅन मंजूर करण्यापासून ते तिथे सगळ्या सोयीसुविधा पोचल्या आहेत की नाही याची खात्री करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी NMRDAची असते. आता आपण येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जिथे अनेकदा लोकांची चूक होते. कोणतीही जागा घेण्याआधी या काही गोष्टी जर स्वतः तपासल्या तर फसवणुकीची शक्यता जवळजवळ संपून जाते. या 4 पायऱ्या म्हणजे जणू काही तुमची चेकलिस्टच आहे. अजिबात घाई करायची नाही. 1. रेरा रजिस्ट्रेशन आहे का? 2. NMRDAचा मंजूर केलेला प्लॅन आहे का? 3. RL लेटर आहे का? आणि 4. जमीन NA आहे का? हे एक एक करून शांतपणे तपासायचं. यातली सगळ्यात पहिली आणि सोपी गोष्ट, डेव्हलपरच्या कोणत्याही जाहिरातीवर किंवा माहितीपत्रकावर रेरा नंबर लिहिलेला आहे का ते बघा. जर तो नंबर असेल तरच तो प्रकल्प कायदेशीर मानला जातो. हे लक्षात ठेवा. आणि ही चौथी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट, जमीन NA म्हणजेच अकृषिक असणं बंधनकारक आहे. कारण कायद्यानुसार आपण शेतजमिनीवर घर बांधू शकत नाही. त्यामुळे डेव्हलपरकडून जमीन NA झाल्याचं प्रमाणपत्र आवर्जून मागून घ्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर शहराच्या विकासाची योग्य दिशा आपल्याला समजली आणि कायदेशीर बाबींची योग्य तपासणी आपण केली तर गुंतवणुकीचा निर्णय सहसाच चुकत नाही. आणि शेवटी एकच, मालमत्तेमधला खरा परतावा हा फक्त पैशांमध्ये मोजता येत नाही. तो योग्य माहितीमध्ये आणि शांतपणे घेतलेल्या योग्य निर्णयामध्ये असतो. म्हणून आधी माहिती घ्या, स्वतः खात्री करा आणि मगच पुढचं पाऊल टाका.